नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। 2 दिवसापूर्वीच मी घरामध्ये बऱ्याच आईस्क्रीम करून ठेवलेल्या आहे। आईस्क्रीम एकदा रेडी असेल तर उन्हाळ्यामध्ये फालुदा तर झालाच पाहिजे। तर दुपारचं जेवण लवकर आवरून घेतलं आणि नंतर मग फालुद्याची तयारी करायला घेतली। तर दुपारनंतर फालुद्यासाठी शेव रेडी करून ठेवली आणि जेली आणि मिल्क पण रेडी करून ठेवला। तर मंडळी, तुम्हाला जर या फालुद्याची रेसिपी पाहिजे असेल तर याची रेसिपी नीता किचनवर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेली आहे। तर घरात फालुदा एकदा केला की का कुणास ठाऊक माझ्या मिस्टरांना सोबत सँडविच सुद्धा लागते। त्यात या मुलींना चीज सँडविच खूप आवडतात म्हणून रात्री जेवणासाठी आम्ही सँडविचेस केले। फालुद्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मस्त अशा थंड झाल्या होत्या आणि आईस्क्रीम सुद्धा आपली रेडीच होती। तर फालुदा अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होतो, पण त्याचा प्रिपरेशन करायलाच खूप वेळ जातो। पण असो, घरात आपण कुठलेही पदार्थ अगदी आवडीने आणि प्रेमाने करतो, त्यामुळे त्याची चव मार्केटच्या पदार्थांपेक्षा खूप वेगळी असते। बरेच जण मला विचारतात, तुम्ही एवढे सगळे पदार्थ घरामध्ये करतात तरी कसे? कसं आहे ना, माणसाला कुठलेही काम करण्याची आवड असेल तर सवड अगदी सहज मिळते। तर चला, तुमच्याशी त्या गप्पा मारता मारता आमचा इथे फालुदा पण रेडी झालेला आहे।